ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका विलक्षण विचारावर बोलणार आहोत. श्री माताजींचं कर्मयोगी साधना आणि सिद्धी यातून ह्यात कर्म म्हणजे काय आणि त्याचा आत्मसाक्षात्काराशी काय संबंध आहे हे छान उलगडलंय. हो, आणि यातली जी मूळ कल्पना आहे ना, ती थोडी वेगळी आहे की कोणत्याही कामात खरं यश मिळवायचं असेल तर त्यात इतकं बुडून जावं लागतं की आपण स्वतःलाच विसरून जातो. बरोबर. तर आजच्या आपल्या चर्चेत हेच तत्व आपल्या रोजच्या जगण्यात, कामांमध्ये आणि अर्थात साधनेला कसं लागू होतं हे जरा समजून घेऊया. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. हो, तर श्रीमाताजी कर्माकडे बघण्याचा एक नवीनच दृष्टिकोन देतात असं म्हणायला हरकत नाही. त्या म्हणतात की कामामध्ये अधिकाधिक गुंतून जाण्याचा प्रयत्न करायला हवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मीपणाला विसरण्याचा. म्हणजे काम फक्त एक जबाबदारी म्हणून नाही करायचं, तर एका उच्च ध्येयाला किंवा शक्तीला आपण ते समर्पित करतोय अशा भावनेनं. त्याला त्या दिव्यत्वाप्रत अर्पण असं म्हणतात. हे ऐकायला तर साधं वाटतंय, पण स्वतःला विसरून काम करणं हे प्रत्यक्षात कसं साधायचं? म्हणजे आपण तर सतत आपल्या कामावर, आपल्या चुकांवर लक्ष ठेवून असतोच की. बरोबर. आणि श्रीमाताजी नेमकं ह्याच गोष्टीवर बोट ठेवतात. त्यांच्या मते कोणतीही गोष्ट, अगदी खेळणं असो, लिहिणं, चित्र काढणं, गाणं किंवा अगदी शर्यत जिंकणं, जर ती उत्तम प्रकारे करायची असेल ना, तर करता नाही तर प्रत्यक्ष कर्म बनायला हवं. कर्म बनणं हे जरा ह्याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की काम करताना आपल्या आत जी एक सतत स्वतःकडे पाहणारी, स्वतःचं विश्लेषण करणारी व्यक्ती असते ना, जिला श्रीमाताजी क्षुद्र व्यक्ती असं म्हणतात, ती पूर्णपणे बाजूला सारायला हवी. कारण जोपर्यंत ही निरीक्षक व्यक्ती जागी आहे तोपर्यंत अहंकारही तिथे असतोच, आणि हा अहंकारच आपल्याला कर्मापासून, त्या क्रियेपासून वेगळं ठेवतो. अच्छा, म्हणजे अहंकारामुळेच चुका होतात किंवा कामात ती पूर्णता येत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो, खूप मोठ्या प्रमाणावर हे खरं आहे. श्रीमाताजींनी एक साधं पण अगदी बोलकं उदाहरण दिले बघा. एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी ओतण्याचं. जोपर्यंत आपलं 100% लक्ष फक्त त्या क्रियेवर आहे, म्हणजे जणू काही आपण स्वतःच ती बाटली, ते पाणी आणि ती ओतण्याची क्रिया बनलो आहोत, तोपर्यंत पाणी अजिबात न सांडता ओतलं जातं. हा अनुभव तर अनेकांना आला असेल, अगदी रोजच्या जगण्यातला. नक्कीच. पण ज्या क्षणी मनात विचार येतो, अरे वाह, किती छान जमलंय मला, पाणी अजिबात सांडत नाहीये, म्हणजे स्वतःच्या कौशल्याची जाणीव होते, कर्तेपणा जागा होतो, त्या क्षणी हात किंचित थरथरतो आणि पाणी सांडतं. अच्छा. हीच ती क्षुद्र व्यक्ती जी मध्ये येते आणि कामात अडथळा आणते. म्हणजे कोणतंही काम अगदी साधं जरी असलं तरी ते अचूक करायचं असेल तर कर्तेपणा विसरून त्यात पूर्णपणे सामील व्हावं लागतं, नाहीतर चुका होतातच. अगदी. नाजूक वस्तू फुटणार, स्वयंपाक बिघडणार, खेळात हार होणार, हे सगळे मग होत राहतं. बरोबर. म्हणूनच श्रीमाताजींच्या दृष्टिकोनातून कर्म करणं हा साधनेचा एक शक्तिशाली मार्ग आहे. कारण कोणतंही काम जर खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे करायचं असेल तर करता नाही तर ते कर्मच बनावं लागतं. आणि गंमत म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार अशी कोणतीच गोष्ट नाही जी योग्य प्रकारे केल्यास योगसाधनेचा भाग बनू शकत नाही. हे खूपच रंजक वाटलं मला. म्हणजे कामातली एकाग्रता आणि ते नैपुण्य हेच एका अर्थाने आध्यात्मिक साधनेचं रूप झालं की. अगदी तसंच. आणि या उलट विचार करा, जर आपण साधना करत असू, समजा ध्यान किंवा जप, पण आपलं लक्ष सतत स्वतःकडेच असेल, माझी प्रगती होतीये का, मला अनुभव येतायत का, मी इतरांपेक्षा चांगला साधक आहे की नाही, हा विचार तर येतोच मनात, तर तिथे खरी साधना होत नाहीये. उलट आध्यात्मिक अहंकार वाढतोय. आणि श्रीमाताजींच्या मते हा आध्यात्मिक अहंकार सर्वात धोकादायक आहे. धोकादायक का? कारण तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजतो आणि स्वतःच्या उणीवा, स्वतःच्या चुका पाहूच शकत नाही.
अच्छा, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्वतःला एका मर्यादित मी मध्ये बंदिस्त करण्याचा परिणाम म्हणजे मग एक प्रकारचा न्यूनगंड येतो. आपल्या मर्यादांची सतत जाणीव होते आणि मग काम नीट होत नाही. एक प्रकारची अकार्यक्षमता येते. अगदी बरोबर. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून श्रीमाताजी सुचवतात की स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण जे काही करत आहोत, मग ते मोठं काम असो वा अगदी छोटी क्रिया, त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावं. एक प्रकारे स्वतःच्या मर्यादांची ती जी काही दारं आहेत ते उघडून त्या कर्मामध्ये स्वतःला विलीन करावं, स्वतःला अधिक व्यापक बनवावं. तर आजच्या या चर्चेतून जो मुख्य विचार मला तरी वाटतो पुढे येतोय तो हा की कामातलं खरं कौशल्य मिळवणं असो किंवा मग आध्यात्मिक उन्नती, दोन्हीचा मार्ग एकाच तत्वातून जातो. तो म्हणजे आपण जे काही करत आहोत त्यात निस्वार्थपणे आणि पूर्णपणे समरसून जाणे, कर्तेपणा विसरून केवळ कर्म बनणे. बरोबर. जसं श्रीमाताजींनी म्हटलं आहे, एखादी गोष्ट योग्य प्रकारे करून सुद्धा जी योग साधनेचा भाग बनू शकणार नाही अशी कोणतीच गोष्ट नसते. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की जर आपण जाणीवपूर्वक म्हणजे ठरवून करता नव्हे तर प्रत्यक्ष कर्म बनण्याच्या या तत्वाचा सराव करायचं ठरवलं तर आपल्या रोजच्या अगदी छोट्या छोट्या सवयींपासून ते मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या पद्धतींपर्यंत काय बदल घडू शकेल. कोणतंही काम करताना आपल्या आत डोकावणारी ती स्वतःकडे पाहणारी क्षुद्र व्यक्ती जेव्हा जेव्हा समोर येईल तेव्हा तिला ओळखून बाजूला सारण्याचा प्रयत्न कसा करता येईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे, नाही का? खरंय, विचार करण्यासारखाच मुद्दा आहे हा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.